तुमच्या मनामध्ये आता कोणताही क्वेश्चन असू द्यात, कोणतंही तुमचं कार्यासाठी तुम्हाला काही विचारायचं असू द्यात, तर डिवाइन कडे तुम्ही हेल्प मागू शकता ह्या कार्ड संदर्भात. आता माझे जे कोणी व्ह्यूवर्स ज्यांना कुठलाही प्रश्न असेल त्यांना गायडन्स दे. हे एंजेलिक कार्ड्स आहेत. एंजेलिक कार्ड्समधनं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर व्हायला मदत होते. एंजल्स आपल्याला कार्ड्सच्या थ्रू कनेक्ट होतात. ओके, कार्ड्स आलेले आहेत, 2-3 कार्ड्स आलेले आहेत तुमच्यासाठी. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल कुठली गोष्ट करू की नको करू. बरेच जण काही नवीन प्रपोजल्स तुम्ही विचार करत असाल की करू की नको करू, पण ते करा. कारण तुम्ही रिस्क जर वाटत असेल तुम्हाला, तर ते रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार नाही आहे. कुठली गोष्ट तुम्हाला वाटत असेल की रिस्क घेऊ की नको घेऊ, तर रिस्क घ्या. रेमेडी तुमच्यासाठी आलेली आहे की तुम्ही चॅरिटी करू शकतात, कुठल्याही प्रकारची चॅरिटी करू शकतात, पण ती सॅटर्डेला करायची आहे. ओके, त्याच्यानंतरचं एक कार्ड निघालं आहे तुमच्यासाठी. तुम्ही स्वतः काय करतायत की दुसऱ्यांच्या ड्रीम्सकडे लक्ष नका देऊ. दुसऱ्यांच्या ड्रीम्सपेक्षा स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. स्वतःला काय तुमचे काय ड्रीम्स आहेत, तुमचे काय इच्छा आहेत, त्यांच्यावर फोकस करायला फोकस करायला सांगितलेलं आहे. डिवाइनचा मेसेज जो आहे तो तुमच्या व्हॅल्युएबल जो फोकस आहे, कारण फोकस जिथे जातो ना आपला, तिथे आपली अट्रॅक्शन घडत असतं. कुठल्याही गोष्टीचं बघा तुम्ही, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियमच आहे. जिथे आपण फोकस देऊन पूर्ण फोकसने एखादी गोष्ट करतो तर ती गोष्ट मिळते. म्हणून तुम्हाला फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जर्नलिंग करू शकता. जर्नलिंग लिहू म्हणजे लिहिणं, व्हिज्युअलायझेशन करणं, ह्या तुमच्यासाठी रेमेडीज आहेत. व्हिज्युअलाइज करणं की ती इच्छा ऑलरेडी पूर्ण झालेली, जर्नलिंग करणं की ती इच्छा कशी पूर्ण झालेली आहे. एखादं व्हेकल तुम्ही मॅनिफेस्ट करणार आहात, तर व्हेकलमध्ये बसल्याचा फिलिंग घ्या, फिलिंग्स क्रिएट करा. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि तिसरं कार्ड जे आलेलं आहे ते तुम्ही आत्ता सध्या जे तुम्ही लोक आहात, जो कोणी व्हिडिओ बघत आहात माझे व्ह्युअर्स, ते कम्फर्ट झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला सांगितलेले आहे. कारण कम्फर्ट झोनमधून राहून तुम्हाला गोष्टी मिळणार नाही आहेत. त्यामुळे कम्फर्ट झोनच्या बाहेर निघणं आहे आणि त्याच्यानंतरच तुमची ग्रोथ होणार आहे. त्यामुळे छोट्या छोट्या रिस्क घेऊ शकतात. करिअरशी रिलेटेड, कुठल्या प्रपोजलशी रिलेटेड, त्या तुम्ही छोट्या मोठ्या घेऊ शकता असं सांगितलं. त्याच्यानंतरचं गिल्ट आहे कार्ड आलेलं आहे की तुमच्या मनामध्ये सध्या गिल्ट आहे, फिलिंग आहे, गिल्टची फिलिंग आहे. कुठेतरी तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचं गिल्ट वाटत आहे. गिल्ट फिलिंग जी